माझा या वर्षीचा हा नवीन उपक्रम आहे. ब्रोकोलीची भाजी फक्त शाळेत आवडलेली आहे आणि ती काही घरी आवडलेली नाही, की माझी आई स्वयंपाक बनवत नाही म्हणे, म्हणून मी बारीक होते. नमस्कार, मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे 31 डिसेंबर आणि उद्या लगेच 2026 लागणार आहे 1 जानेवारी. तर म्हटलं भाजी बाजार घेऊन या. आज बुधवारी छान भाजी बाजार मिळत असतो. हां, शंभूराजे शाळेतनं आले आणि भार्गवला शाळेला सुट्ट्या आहे सध्या, आहे ना. आणि दीदी कुठे आहे? कधीतरी असं होतं ना की काहीच पाणी राहत नाही. तसं झालंय की दोघंही टाक्या संपलाय, हौदातलं पाणीही संपलेलं आहे. आता आज काल हरहर गंगेला सुट्टी होती, आज पाणी आल्यावरच सगळ्या गोष्टी होणार आहेत. तूच आण, तुला सांगितलंय मी नाही आणत. चला पटकन. हा, कोणती भाजी आणणार आहेस? आणि तू? ब्रोकोली. चला. जम्बो. शंभूला भाजी बाजारात आणलंय आणि बुधवार असल्याने भाजी बाजार आहे. शंभूला काय घ्यायचंय तर फक्त ब्रोकोली साठी आलाय शंभू. एवढी भाजी घेतली गेली आहे. हा, ऑरेंज घातलंय. चला. कोणत्या कोणत्या भाज्या आणल्या तू आज? गाजर, ब्रोकोली, कांदा, टमाटा. अजून फुलगोबी. अजून हा, अजून त्यांनी नाही आणले. हा, एवढं सगळं आणलं बरोबर. शंभूने ज्या ज्या भाज्या सांगितल्या त्या सगळ्या घेतल्या. आज त्याला सहज म्हटलं ब्रोकोली घ्यायची म्हणे, ब्रोकोली म्हणून त्याला घेऊन गेली होती. तर 31 डिसेंबर हाफ डे असल्याने महिना अखेर असतो. त्या दिवशी शंभूची शाळा फक्त 8 ते 10 असते, त्याप्रमाणे आज 8 ते 10 होती. असं वाटलं की शाळा का होती है ना, पण ते छान असतं. आणि आजची तारीख आहे 31 डिसेंबर 2025. आमच्या त्या डिजिटल क्लॉकमध्ये पण तेच दिसतं. उद्या 1 जानेवारी 2026 लागणार आहे. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे नवीन वर्ष सगळ्या मस्त मस्त प्लॅनिंग करा, छान छान गोष्टी, फिरायला जायला, काही स्वतःसाठी देह आणि ते पूर्ण करायसाठी नक्की प्रयत्न करा. असं काय चाललंय? असं चाललंय का? आलं बाबा एकदाच, फायनली पाणी आलेलं आहे. ते पाणी पाहून कोणतं गाणं आठवलं माहिती का? जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई. खरंच पाणी आलं आता. माझी गाडी डबल मोजा किती आहे ते? 1 2 3 मोजा किती आहे? बलपुले. असं नाही मोजायचं, बलपुल नाही म्हणायचं आहे, पण मोजायचं 1 2 3 4 असं मोजायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय म्हणतात, थंडीचे दिवस आलेले आहेत आणि मटाराच्या शेंगा आलेल्या आहेत. आता त्याच्यापासून काही ना काही तर करणंच गरजेचंच आहे की नाही. मयंक दादा, मयंकचं बघा किती लक्ष सोडण्यात आहे की माझ्याकडे बघत नाही. शंभू, तू ग्रीन पराठा खाणार आहेस का? सो शंभूने ना एक प्रश्न तयार केला होता बघा. आता मी त्याला विचारते, म्हणजे प्रश्नही त्याचाच होता आणि उत्तरही त्याचंच होतं. हा बोला. वामी सिस्टर होती. हा, वामी तुझी सिस्टर आहे ना, छोटी सिस्टर वामी. आणि दादा बिग ब्रदर. दादा चिनू दादा. हे कोण आहे तुझे? बिग ब्रदर आहे. शंभू दादा, तू जेवण नाही करत का? का रे? अरे पण का उपाशी राहतो तू? सो याची जी सिस्टर आहे वामी, ती वामी याला प्रश्न विचारेल की मयंक दादा तू इतका बारीक का होतो, तू जेवण का नाही करत? त्यावर मयंक दादाचं उत्तर आहे का की माझी आई स्वयंपाक बनवत नाही म्हणे, म्हणून मी बारीक होते. हा हा, ढमाबाई अशी बडबड करायला लागली. सो हो बेटा. कणिक मी आधीच भिजवून ठेवलेली होती, पोळ्या करायच्याच होत्या. मटारचे दाणे एवढे सगळे घेतलीये मी आता. हा, वटाणे, कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता आणि लसूण पाणी टाकून हे सगळं व्यवस्थित बारीक करून घेतले.
बट आपलं मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्यालाच चालू होतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कढई ठेवलेली आहे आणि पटकन जिरं, त्यानंतर मोहरी, छोटीशी माऊ ग्रीन पराठा खाणार आहेस ना? हा मटारचा. बेसिक मसाले, हळद, त्यानंतर कोरं असल्याने थोडं तिखट टाकते आणि थोडंसं धणा पावडर, कारण मी कोथिंबीर जास्त टाकलेली आहे मस्त, कारण ग्रीन कलर आला पाहिजे. त्यात खरं तर हिरवी मिरची घालायची होती पण आता ती नाही आहे, म्हटलं चलो जाणे दो. आता यात चमचाभर बेसन पीठ घालते, व्यवस्थित परतवून घ्यायचं म्हणजे थोडंसं बेसन पीठ आपलं भाजलं जाईल आणि पराठा करताना छान होईल. ही रिंगटोन कोणाची पण शंभू? हा जो तो मीठही टाकलंय आणि छान याला हे झालेलं आहे. थोडीशी वाफ येऊन गेली आहे, गार होईपर्यंत वाट बघायची. सो गाईज असे पराठे करण्यात आलेले आहे, आलू पराठ्यांसारखे. आज मटारचे केले. आपण जे मटरचं केलंय की नाही, याचा मी आता पराठा करते, मात्र सेम याच्यामध्ये थोडाफार बदल केला तर याच्या आपण कचोऱ्या करू शकतो, किंवा सेम असं करून फक्त गोळा लहान घ्यायचा आणि पुरीत जर भरून केलं आणि तळला तर त्या मटरच्या पुऱ्या पण तयार होऊ शकतात. पण आज मी शंभू आणि भार्गव दोघांना मटरचा पराठाच खाऊ घालणार आहे. सो नॉर्मल बटाट्याचा भाजी भरतो आपण, बटाट्याचा पराठा करतो तसा करून घेतलंय आणि आता छान लाटून घ्यायचं. ओके बेबी, चला आता पटकन हात धुवा दोघांनी. जेवायचं आहे ना? न बसले का जेवायला? हा, एक पराठा शंभूचा, एक पराठा दादाचा. चालेल? गरम आहे जरा, हा थोडं थंड होऊ द्या मग खा. गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सगळेजण? आणि नवीन वर्ष लागलेलं आहे 2026. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. काल ब्रोकोली आणली होती ना, त्या ब्रोकोलीचीच भाजी पाहिजे म्हणे मला आज शंभू. त्याच्यासाठी मी आता इथे ब्रोकोलीची भाजी करते. कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता आणि यात थोडेसे हिरवे मटार होते गरम पाण्यात, ब्रोकोली आणि ते टाकलं होतं फक्त की ते स्वच्छ झालं पाहिजे. भाजीला फोडणी देऊन झालेली आहे शंभूसाठी. आता जरा तिला वाफेवर होऊ देते. इथे दूधही तयार आहे, थोड्या वेळात राजू उठतीलच. शंभूची ब्रोकोलीची आणि मटारची भाजी झाली आहे. आता मला करायची अंकुरसाठी गंगाफळची भाजी. शंभूराजे उठले आहे, ब्रश झाला, दूध पिऊन झालंय. आता जरा तिथे जाऊन बसलेत. 7:30 पर्यंत आमचं टार्गेट असतं की या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, म्हणजे 15 मिनिटात पुढच्या शाळेची तयारी करता येते. सो आज घरी आल्यावर सुद्धा ब्रोकोली खाणार आहे, त्यामुळे एक्स्ट्रा करावी लागलेली आहे. असा आम्हाला टिफिन द्यायचा असतो, पोळी आणि भाजी. कितपत रिकामा येईन आज आल्यावर कळेलच आपल्याला. आले लावा शोध ना, मान पडते ना, मान सरळ ठेव खाली. आणि अजून काय म्हणतो शाळेत मॅडमला? अरे ओम दशर आणि म्हणा हॅपी न्यू इयर 2026. हा चला चला, शाळेची बॅग आणून दे मला, पटकन बॅग आणून दे. हो ब्रोकोली भरली आहे, बॅग आण पटकन, पटकन आण शाळेची बॅग. सण चालला का शाळेत? तुला म्हटलं ना आईला बॅग आणून दे, का नाही आणून दिली? हा चला शंभू, चला शंभूची तयारी झालेली आहे. चलो. अरे चाबी राहून गेली.
आज जरा थंडी कमी आहे. शंभूराजांना मी शाळेत सोडून आली आहे. आता त्याचे आप्पा थोड्या वेळाने जातीलच, 7:15 जायचं असतं. माऊ बसली आहे कशी बघते. सो गाईज गुड मॉर्निंग. सो माझं आवरून झालेलं आहे. आज असतो गुरुवार आणि मी साखळी पारायण करते गजानन महाराजांचा अध्याय वाचून झालेला आहे आणि मला आता दुकानात जायचं आहे थोड्या वेळातच. मात्र आज एक गंमत काय वाटली माहिती का, मी कालच बाजारातनं ब्रोकोली आणली होती आणि भेंडी होती, दोघंही भाज्या आणल्या होत्या. सो शंभूला रात्री विचारलं होतं की उद्या टिफिनमध्ये ब्रोकोली हवी आहे की भेंडी किंवा अजून वेगळ्या काही भाज्या हव्या आहेत दुसरी आणल्या आहे तर त्याने ब्रोकोली निवडली होती. आज टिफिन घरी आल्यावर बघायला मिळाने फिनिश केला आहे का यावरून लक्षात येईल की ब्रोकोली आवडली आहे की नाही म्हणून. सो मला पण छान वाटलं. ती भाजी मी खाल्ली आहे. तुम्ही खाल्ली आहे का कधी आणि ती भाजी कशी करता मला जर केली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हा सो मी दुकानात आलेली आहे. आत्ता थोडा वेळ झाला आली आहे आणि बाहेर अजून काम चाललंच आहे. यामुळे बघा दुकानातली एवढी फट आहे ना थोडी रिकामी राहते कारण वायर इथेच लावलेली आहे ना त्यांनी कामासाठी. तर प्रोडक्टच्या इथे इतकी धूळ जमा झालेली आहे की आता आम्हाला जेव्हा हे पूर्ण काम होऊन जाईल त्यानंतर ते सगळं प्रोडक्ट उचलून सगळं व्यवस्थित पुसावं लागणार आहे कारण खूप धूळ झाली आहे. आणि येताना मी ही पिशवी आणली. म्हटलं आपण दुकानात बसतो ना, मस्त पिशवी मला आवडली आहे म्हणून मी लगेच वापर करत असते. जे मला आवडलं असतं ना त्याचा लगेच उपयोग होत असतो. तर पप्पांचे महाराज जे आहेत ना भादोलकर महाराज बघत असतो किंवा मग मी काहीतरी व्हिडिओ एडिट करत पण असते काही वेळेला. पण म्हटलं ज्या वेळेला आपल्याकडे काहीच राहत नाही त्यावेळेला काय करायचं, तर हा नवीन वर्षाचा उपक्रम आहे माझा की या वर्षी म्हणजे आता याच्यात किती अध्याय आहे हे मी काही वाचलं नाही आहे अजून. पहिल्यांदा मी पप्पांच्या महाराजांचं वाचणार आहे. सो इथे बसल्या बसल्या रोज 2 अध्याय वाचले किंवा वेळ असेल तेवढं केलं तर हा नवीन उपक्रम मी आज चालू करते आहे. ते महाराज आहे ते. तर ना यामध्ये 24 अध्याय आहे. 3 दिवसाचं, 5 दिवसाचं आणि 7 दिवसाचं पारायण कसं करायचं ही माहिती आहे. सो आजचा पहिला दिवसच आहे आणि जर या संडे आला तर माझं राहून जाईल यार असं वाटतंय मला. चला बघूया. मी काय असं ठरवत नाही किती दिवसांचं पारायण सारखं करते पण आता आपण सुरुवात तर मी आत्ताच करूनच घेते पटकन. आणि साक्षात श्रीकृष्ण आणि राधाने त्यांना दर्शन दिलेलं आहे महाराजांनी. आम्ही त्यांचं मेहकरला जे आहे ना विठ्ठल निवास तिथे जाऊन आलो आहे. महाराजांचा जेव्हा कार्यक्रम होता ना मेहकरला गुरुपौर्णिमेदरम्यान होता वाटतं त्यावेळेला आम्ही जाऊन आलो आहे तिथे. शंभू ब्रोकोलीची भाजी आवडली का तुला? हो. शाळेत आवडली का? हो. आणि घरी नाही. ब्रोकोलीची भाजी फक्त शाळेत आवडलेली आहे आणि ती काही घरी आवडलेली नाही. सो आजचा दिवस खूप छान झाला. संध्याकाळी मग आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात गेलो होतो. गजानन महाराजांचं दर्शन घेतलं, छान वाटलं, प्रसाद घेतला आणि घरी आलो. सो भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.